नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपण TET, टेट तसेच CTET या सर्व एक्झामसाठी महत्त्वाचे असणारे प्रश्न आज पाहणार आहोत। तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आणि आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वात लहान विषम संख्या कोणती असं म्हटलेलं आहे। तर या ठिकाणी विषम संख्या तुम्हाला माहिती पाहिजे की 1, 3, 5 म्हणजे 1 पासून सुरुवात होतात। मग सर्वात लहान विषम संख्या कोणती येणार आहे? तर 1 येणार आहे। ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे, 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांपैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती? आता 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्या माहिती असायला हव्या। कोणत्या आहेत? मग त्या 7 आहे, 11 आहे, 13 आहे, 17 आहे, 19 आहे आणि 23 आहे। मग मधोमध येणाऱ्या मूळ संख्यांची म्हणलेली आहे। मधोमध येणाऱ्या मूळ संख्या ज्या आहेत त्या या दोन सोडल्या इकडच्या आणि या दोन सोडल्या, म्हणजे या दोन मधल्या संख्या आहेत। आता यांची बेरीज केली तर ती किती येणार आहे? 30 येणार आहे। म्हणजेच ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी मूळ संख्यांचा गट कोणता? तर या ठिकाणी चुकून इथं 1 झालेला आहे, या ठिकाणी 2 आहे। तर 2, 3, 5 या मूळ संख्या आहेत। 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? तर 25 आहेत। या संख्यांची बेरीज किती आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा। यानंतर पुढील प्रश्न आहे, 1 ते 17 या सर्व संख्यांची बेरीज किती? आता 1 ते 17 या सर्व नैसर्गिक संख्या आहेत। मग नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी काढायची? तर 17 आणि 17 मध्ये 1 प्लस करा, किती येणार आहे? 18 आणि छेदस्थानी 2, 2 ने भाग द्या, 2 9 18, 17 आणि 9चा गुणाकार करा, 17 9 किती? 53 म्हणजेच 153 येणार आहे। आणि याचं सूत्र आहे n अधिक 1 छेदस्थानी 2। सूत्रही लक्षात ठेवायचं असेल तर ठेवू शकता। यानंतर पुढील प्रश्न आहे, 51 ते 70 संख्येपर्यंत येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या समसंख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे? हा प्रश्न वारंवार TET विचारला जातो। तुम्ही 2013 पासून 2021चे पेपर जर पाहिलात तर त्या प्रत्येक पेपरमध्ये अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला दिसून येतो। आता 51 ते 70 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत ते काढा। 70 वजा 51 अधिक 1 अशा पद्धतीने आपण नैसर्गिक संख्या काढतो। मग इथे 10 मधून 1 गेले, शिल्लक राहिले 9, इथं राहिले 6, 6 मधून 5 गेले, किती राहिले? 1, 19 आणि 1 किती? 20 झाले। या 20ला सरळ सरळ 2 ने भाग द्या, किती येणार आहेत? 10। म्हणजे यांच्यातील बेरजेपेक्षा कितीने कमी असणार आहे बेरीज? 10 ने। ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। ही शॉर्ट ट्रिक आहे, याची लक्षात ठेवा। यानंतर 7402 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या 4 अंकी संख्यांची बेरीज किती? आता मोठ्यात मोठी संख्या अगोदर तयार करूया। ती कोणती होईल? 7420 होणार आहे। त्यानंतर लहानात लहान 2047 होईल। आता या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या 4 अंकी संख्यांची बेरीज किती म्हटलेलं आहे? यांची बेरीज करा। हे किती? 7, 4 आणि 2 किती? 6, हे 4 जशास तसे, 7 आणि 2 किती? 9, 9467। ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। यानंतर पुढील प्रश्न, 87532 या अंकांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती? तर ती संख्या असणार आहे, सर्व संख्या मोठ्यात मोठ्या म्हणल्यानंतर उतरत्या क्रमाने मांडायच्या आहेत, जेणेकरून मोठी संख्या तयार होईल। अगोदर 8, नंतर 7, नंतर 5, 3 आणि 2, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। काही प्रश्न सोपे आहेत तर काही प्रश्न तितकेच अवघड आहेत। सर्व प्रकारचे प्रश्न आपण कव्हर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। या ठिकाणी प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संख्या नैसर्गिक संख्या नाही म्हटलेला आहे? प्रश्न शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा, या ठिकाणी नाही म्हटलेला आहे। तर नैसर्गिक संख्या या 1 पासून सुरुवात होतात, हे तुम्हाला माहिती असायला हवं। यालाच आपण मोजसंख्या असं देखील म्हणतो। म्हणजेच नाही येत काय येणार आहे? 0 येणार आहे। 0 हे नैसर्गिक संख्यामध्ये येत नाही, हे लक्षात ठेवा।
यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संख्या 36 पेक्षा जेवढी मोठी आहे तेवढीच 86 पेक्षा लहान आहे? आता 36 पेक्षा जेवढी मोठी आहे तेवढीच 86 पेक्षा लहान असायला हवी. जर तुम्ही ऑप्शन नंबर 2चा विचार केलात आणि 61 ही संख्या घेतलात तर 61 आणि 36 यामध्ये जेवढा अंतर येणार आहे तेवढंच 86 आणि 61 मध्ये येणार आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, रोमन अंकात 17 कसे लिहाल? TETचा जर विचार केला, TET या परीक्षेचा, तर रोमन संख्यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. आता या ठिकाणी 17 विचारलेला आहे. 10 आपण कसं लिहितो? या पद्धतीने लिहितो 10. मग त्यानंतर 7 कसं लिहितो ते माहिती असायला हवं. म्हणजेच V, I आणि I या पद्धतीने आपण 17 लिहितो. ऑप्शन नंबर 2. यानंतर खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही असं म्हटलेलं आहे? मूळ संख्या नाही म्हणजे ज्या संख्येला कोणत्याच संख्येनं भाग जात नाही ती मूळ संख्या असते. तर 6 जर या संख्येचा विचार केला तर याला 2ने भाग जातो. मूळ संख्या नाही म्हटलेलं आहे म्हणजेच 6 ही मूळ संख्या नसणार आहे, म्हणजेच ती संयुक्त संख्या असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे, दोन्ही संख्यांची बेरीज 120 आहे, तर पहिली संख्या कोणती? एक संख्या, आता ही एक संख्या आहे, दुसरी संख्या तिच्या काय आहे? तिप्पट आहे आणि या दोन्ही संख्यांची बेरीज किती आहे? 120 आहे या ठिकाणी. तर पहिली संख्या कोणती असं म्हटलेलं आहे? तर या दोघांची जर बेरीज केली तर किती येणार आहे? 4x बरोबर 120 म्हणजे x बरोबर किती येणार आहे? 30. पहिली संख्या 30, दुसरी याच्या तिप्पट म्हणजे किती येणार आहे? 90 येणार आहे आणि या दोन्ही संख्यांची बेरीज किती येणार आहे? 120 येणार आहे. या ठिकाणी ऑप्शनमध्ये पहिली संख्येचं ऑप्शन दिलेलं नाही, तर पहिली संख्या असणार आहे 30 आणि दुसरी संख्या कोणती असणार आहे? 90. यानंतर पुढील प्रश्न आहे, 5,06,786 ही संख्या कशी लिहितात? तर 5,06,786 ही संख्या ऑप्शन नंबर 4 प्रमाणे लिहितात. प्रश्न दिसायला सोपे वाटत असले तरी तुम्ही याची प्रॅक्टिस करणं अतिशय गरजेचं आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, 17 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? तर त्रिकोणी संख्या काढण्यासाठी काय करायचं? या ठिकाणी 17 नंतर 17 गुणाकारामध्ये काय करायचं? त्याच्या पुढची संख्या 18 आणि छेदस्थानी 2. 2ने भाग द्या, 9 येणार. 17चा पाढापाठ असायला हवा. 17 किती? 153. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, 3 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती? आता मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? 3 अंकी 999 आहे. सम विचारलेला आहे म्हणजे एकक स्थानी काय येणार आहे? 8 येणार आहे. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर 1000 या अंकास रोमन अंकामध्ये कसे लिहितात? हे तुम्हाला माहिती असायला हवं की रोमन अंकामध्ये प्रत्येक संख्येसाठी काय वापरलं जातं. तर या ठिकाणी एक ट्रिक आहे, LCD माझा. आता L म्हणजे काय? 50, C म्हणजे काय? 100, D म्हणजे काय? 500 आणि M म्हणजे काय? 1000 येणार आहे. मग या ठिकाणी काय विचारलेलं आहे? 1000 म्हणजेच M या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न, 2x अधिक 3 ही विषम संख्या आहे, तर त्यापुढे क्रमाने येणारी विषम संख्या कोणती? तर या ठिकाणी क्रमाने येणारी पुढील विषम संख्या विचारलेली आहे. विषम संख्येमध्ये 2चा फरक असतो. 2x अधिक 3 या ठिकाणी दिलेला आहे म्हणजेच पुढली कोणती येणार आहे? 2x अधिक 5. x या ठिकाणी तुम्ही 1, 3 हे अंक वापरून देखील पडताळा करून पाहू शकता. यानंतर पुढील प्रश्न, 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? तर 9999 ही 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे. आज आपण बेसिक प्रकारचे प्रश्न घेतलेले आहेत, त्यामुळे काही जणांना हे प्रश्न सोपे वाटू शकतात. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, एकक स्थानी एक अंक असलेल्या सर्व 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज किती? एकक स्थानी काय म्हटलेलं आहे? 1 असायला हवं.
तर या ठिकाणी एकक स्थानी एक अंक असलेल्या सर्व 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज विचारलेली आहे. पहिली संख्या कोणती असणार आहे? 11. त्यानंतर कोणती असणार आहे? 31. त्यानंतर कोणती असणार आहे? 31. त्यानंतर 41. त्यानंतर 61. त्यानंतर 71 आणि 91. या सर्व संख्यांची बेरीज केलात तर ती बेरीज येणार आहे 306. ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, 2 अंकी संख्यामध्ये 2 हा अंक किती वेळा येतो? आता 1 ते 100 मध्ये 2 हा अंक आहे, तो येतो 20 वेळा. मग 1 ते 10 मध्ये किती वेळा येतो? 1 वेळा येतो. म्हणजे 1 वजा करा. ज्याचं प्रश्नाचं उत्तर किती असणार आहे? 19. ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका पुस्तकात 500 पाने आहेत व एका पानावर 21 रेषा आहेत. एक विद्यार्थी 7035 रेषा वाचतो व त्या रेषेच्या पानावर खुणा ठेवतो, तर एकूण किती पानावर खूण ठेवली जाते? तर या ठिकाणी 7035ला 21 ने भाग द्या. 21 त्रिक 63 उरले 7, परत 21 त्रिक 63 उरले 10 आणि 21 पाचा 105 म्हणजेच 335 पानावर खूण ठेवली जाते. यानंतर 3, 7, 11, 15 या संख्या मालिकेतील क्रमाने येणारी 40व्या संख्या कोणती? अशा प्रकारचा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काळजीपूर्वक पहा आणि या ठिकाणी जे सूत्र वापरणार आहोत ते सूत्र लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला आहे Tn बरोबर A अधिक N वजा 1 आणि गुणाकारामध्ये D म्हणजे या ठिकाणी डिफरन्स, N म्हणजे 40वी विचारलेली आहे ती कितवी आणि A म्हणजे पहिली जी संख्या आहे ती. मग पहिलं काय आहे? पद 3 आहे अधिक 40 वजा 1 गुणाकारामध्ये फरक कितीचा आहे बघा, 3 आणि 4 7, 7 आणि 4 किती 11 म्हणजे फरक 4चा आहे. या ठिकाणी 3 अधिक हे 39 गुणाकारामध्ये 4. आता या दोघांचा गुणाकार करा. 3 अधिक यांचा गुणाकार येणार आहे 156. 156 अधिक 3 किती येणार आहेत? 159 म्हणजे ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, 1 ते 100 पर्यंतच्या अंकामध्ये 2 हा अंक किती वेळा येतो? तर 2 ते 9 पर्यंतचे जे अंक आहेत हे सर्व अंक 20 वेळा येतात. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की 0 हा किती वेळा येतो आणि 1 हा किती वेळा येतो 1 ते 100 पर्यंतच्या अंकामध्ये. यानंतर पुढील प्रश्न आहे, 1 ते 200 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती? आता सरळ सरळ या नैसर्गिक संख्या आहेत. मी तुम्हाला आत्ताच सूत्र सांगितलं की n अधिक 1 करा, छेदस्थानी 2 करा. n म्हणजे 200, 200 गुणाकारामध्ये 200, 1 छेदस्थानी 2, 200 ने भाग दिला इथं तर येणार आहे 100. 201 आणि 100चा गुणाकार करा तर 201 आणि हे 2 शून्य जशास तसं, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज किती? आता 100 करा, गुणाकारामध्ये 101 छेदस्थानी 2, 2 ने भाग द्या, भाग जाईल 50चा. 50 गुणाकारामध्ये 101 केल्यानंतर उत्तर येणार आहे 5050. ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका 400 पानांच्या पुस्तकावर पान क्रमांक आणण्यासाठी संख्येतील प्रत्येक अंकाला 1 याप्रमाणे मुद्रकाला किती खिळे जुळवावे लागतील? हा प्रश्न सोडवत असताना सुरुवातीला 1 ते 9 जे पान आहेत त्यापर्यंत 9 खिळे मारले जातील. त्यानंतर 10 ते 99 पर्यंत, मग 10 ते 99 पर्यंत एकूण किती? 99 मधून हे 10 वजा करा, प्लस 1 करा, एकूण किती पानं होणार आहेत? 90. 90 गुणाकारामध्ये 2 करा, किती येणार आहेत? 180. आता 100 पासून 400 पर्यंत एकूण किती असणार आहेत? 301. गुणाकारामध्ये 3 करा, किती येणार आहेत? हे 903 येतील. आता या सर्वांची बेरीज करा. 9, 180 आणि हे 903 यांची बेरीज येते 1092. यानंतर पुढील प्रश्न आहे, पहिल्या 35 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? नैसर्गिक संख्यांच्या बेरजेवरचे प्रश्न आपण आज घेतलेले आहेत. जास्तीत जास्त n अधिक 1 छेदस्थानी 2, हे 35 गुणाकारामध्ये 36 छेदस्थानी 2,
2ने भाग द्या. इथे येणार आहे 18. 18 गुणाकारामध्ये 35 करा. 18 पंचे किती 90ला 0, हाच्याले 9. 18 आणि 3चा गुणाकार करा. 18 त्रिक 54. 54 आणि 9 63 येणार आहेत. म्हणजेच किती 630. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर 10 रुपयांच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 87,256 पासून 87,280 पर्यंत क्रमांक आहेत. तर एकूण रक्कम किती? आता मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करा. 87,280 वजा 87,256. या ठिकाणी 10 मधून 6 गेले, किती शिल्लक राहणार आहेत 4. या ठिकाणी राहिले 7. 7 मधून 5 गेले, 2 शिल्लक राहतील. या ठिकाणी 0. आता 24 मध्ये 1 प्लस करा, किती येणार आहेत 25. नेहमीसाठी 1 प्लस करायचं. या ठिकाणी 10 रुपयांच्या म्हटलेलं आहे म्हणून 25 गुणाकारामध्ये 10 करा. उत्तर किती येणार आहे 250. ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न, क्रमशः 11 पासून 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? आता या ठिकाणी बेरीज करत असताना सुरुवातीला 11 पासून 40 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत ते माहिती असायला हवं. आणि ते कसं काढायचं? काढत असताना 40 वजा 11 अधिक 1 करायचं, म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या मिळतील. या ठिकाणी 10 मधून 1 गेला, किती राहिले 9. 3 मधून 1 गेले, राहिले किती 2. आणि अधिक 1 म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत 11 पासून 40 पर्यंत? तर त्या आहेत 30. आता सुरुवातीची संख्या 11, शेवटची संख्या 40, छेदस्थानी 2 आणि गुणाकारामध्ये किती येणार आहे 30. 2ने 30ला भाग द्या, भाग जाईल या ठिकाणी 15चा. आता 11 आणि 40ची बेरीज करा, ती किती येणार आहे 51. 51 गुणाकारामध्ये 15 करा. 15 1 15ला 5, हाच्याले 1. 15 पाचे किती 75 आणि हातचा 1 76. म्हणजे यांची बेरीज किती येणार आहे 765. ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न आहे, 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 153 आहे. तर त्यापैकी मधली संख्या कोणती? आता मधली संख्या काढत असताना 153ला 3 क्रमवार म्हटलेला आहे म्हणून 3ने भाग द्या. 3 5 15 आणि 3 1 3 म्हणजे 51 ही काय असणार आहे मधली संख्या असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना 1 ते 50 पर्यंत अगोदर समसंख्या किती आहेत ते माहिती असायला हवं. मग समसंख्या काढत असताना या ठिकाणी समसंख्या काढत असताना 1 ते 50 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती असणार आहेत 50. म्हणजेच 25 विषम असणार आहेत आणि 50 या समसंख्या असणार आहेत. 25 विषम आणि 25 या समसंख्या असणार आहेत 50 नैसर्गिक संख्यामध्ये. मग सुरुवातीची समसंख्या कुठली असणार आहे 2, शेवटची काय असणार आहे 50, छेदस्थानी 2 आणि गुणाकारामध्ये 25 करा. हे सॉल्व केल्यानंतर तुमचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न आहे, आता या ठिकाणी रिकाम्या चौकटीमध्ये योग्य चिन्ह लिहा म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी चिन्ह येणार आहे ऑप्शन नंबर 3 मधील 6 आणि 24 या संख्यांचा भूमितीमध्ये किती म्हटलेला आहे. भूमितीमध्ये काढत असताना वर्गमुळामध्ये हे 6 गुणाकारामध्ये 24 घ्या. हे किती येणार आहे 144. 144 कशाचं वर्गमूळ असणार आहे 12चं. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती संख्या संयुक्त नसून मूळ संख्या आहे. संयुक्त नसून ती मूळ संख्या आहे असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर 12 ही संयुक्त संख्या आहे, 14 ही संयुक्त संख्या आहे, 15 पण संयुक्त संख्या आहे, 13 ही संयुक्त संख्या नसून मूळ संख्या आहे. यानंतर 2 विषम संख्यांचा गुणाकार 35 आहे. तर त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती. 2 विषम संख्यांचा गुणाकार जर तुम्ही विचार केला तर 5 आणि 7 या 2 विषम संख्या आहेत आणि यांचा गुणाकार काय आहे तर 35 आहे. तर यामधील मोठी संख्या विचारलेली आहे कोणती असणार आहे 7 आणि लहान संख्या 5 असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न,
2, 3, 5, 7, 11 आणि 13 यावरून दिसून येत असेल की ह्या मूळ संख्या आहेत. 13 नंतर कोणती येणार आहे? 17, म्हणजेच ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार 6162 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती असं म्हटलेलं आहे? तर या ठिकाणी बाय ऑप्शन प्रमाणेचा ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुस्तकाची 1/3 पानी वाचल्यानंतर 100 पाने शिल्लक असल्यास पुस्तकाला एकूण किती पाने म्हटलेले आहे? 1/3 पाने जर वाचली तर शिल्लक किती राहत आहेत? 100 पाने राहत आहेत. समजा त्या पुस्तकाला पाने आहेत x, मग या ठिकाणी 100 गुणाकारामध्ये 3, यात 1 आणि 3 मधला फरक घ्यायचा, तो किती येणार आहे? 2. मग या ठिकाणी किती येणार आहे? 50. 50 आणि 3चा गुणाकार करा, 150 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. अतिशय सोपी पद्धत आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, 712च्या मागील 34वी विषम संख्या कोणती? हमखास टीईटीसाठी विचारला जाणारा प्रश्न आहे, काळजीपूर्वक पहा. आता 712 ही जी संख्या आहे ही कसली संख्या आहे? समसंख्या आहे. मागील विचारलेली आहे म्हणून मायनस करायचं, जर पुढील विचारलं असतं तर प्लस करावं लागलं असतं. या ठिकाणी मायनस म्हटलेलं आहे. दिलेली आहे सम आणि विचारलेली आहे विषम. 34ची दुप्पट करा. 34ची दुप्पट केल्यानंतर येणार आहेत 68. मग 68मधून नेहमीला 1 वजा करायचे. 1 वजा का करायचे? कारण दिलेली आहे सम आणि या ठिकाणी विषम संख्या विचारलेली आहे. मग या ठिकाणी किती येणार? 67. आता या दोघांमधला फरक घ्या. 12मधून 7 गेले, या ठिकाणी शिल्लक राहिले 5, या ठिकाणी 10. 10मधून 6 गेले, इथं राहिले 4 आणि हे 6, जे 645. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, 25 ही संख्या जी आहे ती रोमन अंकामध्ये कशी लिहाल? आता आपण 10 कसं लिहितो? या पद्धतीने लिहितो. 20 या पद्धतीनं आणि 5, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर यम ही एक विषम संख्या आहे, तर यम यापूर्वीची 8वी समसंख्या कोणती? यम ही विषम संख्या आहे म्हटलेलं आहे, पूर्वीची म्हटलेलं आहे, नंतरची म्हटलेलं नाही, म्हणून मायनस येणार आहे. या ठिकाणी 8वी म्हटलेलं आहे, यापूर्वीची 8वी समसंख्या. 8ची दुप्पट करा, किती येणार आहे? 16. 16मधून 1 वजा करा, किती येणार? 15. वजा का केलं? कारण दिलेली आहे विषम, विचारलेली आहे सम, म्हणून यम वजा 15 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, 19, 21, 23 आणि 29 यातील संयुक्त संख्या ओळखा. आता या ठिकाणी जर आपण 21 या संख्येचा विचार केला तर ही संयुक्त संख्या आहे. यानंतर पुढील प्रश्न, एका नोटांच्या पुडक्यात रुपये 100च्या 100 नोटा, 50च्या 50 नोटा, 20च्या 20 नोटा व 10च्या 10 नोटा आहेत, तर पुडक्यात किती रुपये आहेत? या ठिकाणी अगोदर 100 गुणाकारामध्ये 100 करा, यांचा गुणाकार या ठिकाणी लिहून घ्या. तो लिहिल्यानंतर 50 गुणाकारामध्ये 50 करा, किती येणार आहेत? 2500. 20 गुणाकारामध्ये 20 करा, 400 येतील आणि 10 गुणाकारामध्ये 10 करा, म्हणजे किती येणार आहेत? 100 येणार आहेत. आता यांची बेरीज करा, हे 0 जशास तसं, हे 0 जशास तसं. 5 आणि 4, 9 आणि 1 किती? 10ला 0, ह्याच्याला 1, 2 आणि 3 आणि हा 1 जशास तसा, म्हणजेच किती येणार आहेत? 13,000 रुपये. यानंतर पुढील प्रश्न आहे, 30 ते 60 दरम्यान 6चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्या किती? अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, टीईटीला वारंवार विचारण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी 30 नंतर कुठली आहे मूळ संख्या? 31 आहे, त्यानंतर 37 आहे, 41 आहे, 43 आहे, 47 आहे, त्यानंतर आहे 53 आणि शेवटी आहे 59. 6चा फरक असणारा म्हटलेला आहे, तर या दोघांमध्ये 6चा फरक आहे या ठिकाणी. त्यानंतर 37 आणि 41चा विचार केलात तर ते येणार नाही. 41 आणि 47चा जर विचार केलात तर इथं पण 6चा फरक आहे. त्यानंतर 47 या ठिकाणी 6चा फरक आहे, म्हणजे ही दुसरी संख्या झाली. त्यानंतर 53 आणि 59चा विचार केला तर परत इथं 6चा फरक आहे, म्हणजे ही तिसरी संख्या झाली. आता या ठिकाणी 37
37 आणि 43चा विचार केलात तर इथं ही चौथी संख्या होईल, कारण यांच्यामध्ये पण 6चा फरक आहे. 47 आणि 53चा विचार केलात तर यामध्ये पण 6चा फरक आहे. तर या ठिकाणी यांच्यामध्ये या जोड्या आहेत. यानंतर पहिल्या क्रमवार 22 समसंख्यांची बेरीज किती, अशा प्रकारचा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर पहिल्या क्रमवार 22 समसंख्यांची बेरीज काढत असताना या ठिकाणी एक फॉर्म्युला यूज करायचा आहे, तो काळजीपूर्वक पहा. तो फॉर्म्युला आहे SN बरोबर n छेदस्थानी 2 2a अधिक n वजा 1 आणि गुणाकारामध्ये काय d येणार आहे. मग n म्हणजे काय असणार आहे, तर 22 छेदस्थानी 2 2 गुणाकारामध्ये a म्हणजे पहिलं पद असतं. आता पहिल्या क्रमवार समसंख्येमध्ये पहिली काय येणार आहे, 2 येणार आहे, त्यानंतर 4, त्यानंतर 6, म्हणजे पहिलं पद काय येणार आहे 2 अधिक n काय आहे 22 वजा 1 आणि फरक कितीचा असणार आहे 2चा. या ठिकाणी फरक म्हणजे d, a म्हणजे पहिलं पद आणि ज्या संख्या दिलेल्या आहेत त्याला आपण n असं गृहीत धरतो. या ठिकाणी 2 दुने किती 4, या ठिकाणी यांचा फरक वजाबाकी 21 21 दुने किती 42. आता यांची बेरीज करा, इथे 2 ने भाग द्या 11 येणार. 11 हे कंसामध्ये 4 अधिक 42 11 कंसामध्ये हे किती येणार आहे 46 आणि यांचा जर गुणाकार केला तर तो येणार आहे 506. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर 1 ते 100 मध्ये किती संख्यांच्या शेवटी 2 आहे, किती संख्यांच्या शेवटी म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 1 ते 100 पर्यंतच्या एकूण संयुक्त संख्या किती. तर संयुक्त संख्या सर्वांना माहिती असेल की 25 या मूळ संख्या आहेत. एक ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही, म्हणजे 26 इथे झाल्या. 100 मधून 26 गेल्यानंतर किती शिल्लक राहणार आहेत 74 एकूण संयुक्त संख्या राहणार आहेत. तर एकूण संयुक्त संख्यांची बेरीज किती ती तुम्ही मला कमेंटमध्ये कळवायचं आहे. त्यानंतर खालील गटात न जुळणारी संख्या ओळखा म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी गटात न जुळणाऱ्या जोड्यामध्ये इथं 45 आहे, 46, 47 आणि 49 या जर संख्या तुम्ही पाहिल्या तर या सर्व संख्या कशा आहेत विषम आहेत आणि एकमेव 46 ही समसंख्या आहे. मग न जुळणारी संख्या कोणती असणार आहे 46. यानंतर पुढील प्रश्न 75 नंतरची 75वी समसंख्या कोणती. आता 75 ही विषम संख्या आहे, नंतरची म्हटलेलं आहे म्हणून या ठिकाणी प्लस करायचं आणि 75वी सम विचारलेली आहे. 75ची अगोदर दुप्पट करा, ती किती येणार आहे 150 येणार आहे. त्याच्यामधून 1 वजा करा. 1 वजा का करायचं तर दिलेली आहे विषम आणि विचारलेली आहे सम. मग या ठिकाणी किती येणार 149. आता यांची बेरीज करा. 9 आणि 5 किती 14, इथं हातचाला 1, 4 आणि 1 किती 5 आणि 1 आणि 1 किती 2 येणार आहेत. सॉरी इथं सांगताना मध्ये थोडंसं हे झालं. 5 आणि 9 किती 14ला 4, हातचाला 1 हे 7 आणि हातचा 1 8 आणि 4 12ला 2, हातचा आला 1 1 आणि 1 किती 2, म्हणजे 224 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न आहे 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती. जोडमूळ संख्यांच्या जोड्या 5 असणं अतिशय आवश्यक आहे. तर एकूण त्या 8 जोड्या आहेत. तर त्या जोड्या पाहत असताना 3 आणि 5, 5 आणि 7, 11 आणि 13, 17 आणि 19, 29 आणि 31, 41 आणि 43, 59 आणि 61, 71 आणि 73. तर या 8 जोड्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.